अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला नात्यांबद्दल अशा 20 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी ऐकल्या पाहिजेत. विशेष म्हणजे शेवटची गोष्ट अनेकांचं आयुष्य बदलू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नातं जपण्यासाठी अहंकार नाही तर समजूतदारपणा हवा. श्री स्वामी समर्थांची शिकवण सांगते, प्रेमाने जिंकलेली माणसं आयुष्यभर साथ देतात. जिथे विश्वास असतो तिथे नातं हे कायम फुलत राहतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर प्रत्येक गैरसमज दूर होतो. रक्ताची नाती ही जन्माने मिळतात, पण मनाची नाती वागण्याने जपली जातात. स्वामी समर्थ नेहमी प्रेमाचा मार्ग दाखवतात. तुमच्या रागाच्या एका क्षणामुळे वर्षानुवर्ष जपलेलं नातं तुटू देऊ नका. स्वामी समर्थ तुम्हाला संयम शिकवतात, त्यामुळे प्रत्येक भक्ताने प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवणे गरजेचं आहे. ज्या नात्यात आदर असतो तिथं प्रेम हे आपोआप वाढतं. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येकाला सन्मान द्या म्हणजे तुम्हाला सन्मान मिळेल. नाती टिकवण्यासाठी मोठे शब्द नाही तर छोट्या कृती पुरेशा असतात. तुमचं प्रेम हे कृतीतून व्यक्त करायला शिका. अपेक्षा कमी आणि आपुलकी जास्त असेल तर प्रत्येक नातं हे सुंदर होतं. स्वामींवर विश्वास ठेवा, तुमचं तुटलेलं नातं हे नक्की जुळून येईल. नात्यांमध्ये जिंकण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. तुमचा अहंकार बाजूला ठेवून तुम्ही नात्याला महत्त्व दिलं पाहिजे. जे नातं संकटात साथ देतं तेच खरं नातं असतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद अशा नात्यांवर सदैव असतो. माफ करणारा माणूस कधीच छोटा होत नाही. त्यामुळे सदैव नात्यामध्ये स्वतः माफ करायला शिका. नात्यांचा पाया विश्वासावर उभा असतो, संशय त्याला कमकुवत करतो. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि जीवाभावाची माणसं जपा, कारण वेळ गेल्यावर पश्चाताप उपयोगाचा नसतो. स्वामींचा हा मौल्यवान संदेश आहे. नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एक पाऊल पुढे टाकलं तर अंतर कधीच वाढत नाही. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही तर प्रत्येक कृतीतून दिसणारी काळजी आहे. नात्यांमध्ये सत्य, विश्वास आणि प्रेम असेल तर कोणतंही वादळ त्यांना तोडू शकत नाही. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांच्यासाठी नक्कीच वेळ काढा. नातं सुंदर दिसण्यासाठी नाही तर ते सुंदर जगण्यासाठी असतं. कडू शब्द नात्यांना जखम देतात तर गोड शब्द त्यांना आयुष्यभर जोडून ठेवतात. जिथे मनापासून प्रार्थना आणि मनापासून प्रेम असतं तिथे नाती कधीच कमकुवत होत नाही. नाती जपणं हीच खरी साधना आहे. स्वामी समर्थ सांगतात, प्रेम, विश्वास आणि क्षमा यांच्यात जीवनाचं खरं सुंदर दडलं आहे. तुमचं काय मत आहे नात्यांविषयी ते कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि स्वामींचा हा बहुमूल्य संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजची ही स्वामींची कथा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले सुप्रिया वाईब्सच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.